पारू या मालिकेवर आणि पारूवर भरभरून प्रेम केलं, तसंच प्रेम त्यांनी पुढे आयुष्यभर जितकी वर्ष पारू सिरियल सुरू आहे तितकी वर्ष त्यांनी करत राहावं आणि त्यांच्या प्रेमामुळेच आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. 1 वर्ष आम्हाला पूर्ण झाली आहेत. तर सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार. आणि खास करून मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते इथे, ती म्हणजे पारूच्या संपूर्ण टीमची. आमचे दिग्दर्शक आहेत राजू सावंत सर, आमचे DOP सर आहेत गणेश कोकरे सर, नरेश जोशी सर. सो यांचंही मला एक वेगळं कौतुक आहे, कारण ते सुद्धा खूप मनापासून प्रत्येक गोष्ट करतात. आज आमचे सर आहेत त्यामुळे आमचं अख्खं युनिट होल्ड होतं चांगल्या प्रकारे. आणि मला सगळे टेक्निशियन्स, आमचे स्पॉट दादा, मेकअप आर्टिस्ट, हेअर आर्टिस्ट, आमचं प्रोडक्शन सगळ्यांचंच खूप कौतुक वाटतं, कारण की मुंबईपासून आम्ही साताऱ्यात इथे बाहेर आउटडोअर शूट करतोय. तर मला आत्ता असं फील व्हायला लागलं की आम्ही पाहुण्यासारखं आमच्या फॅमिलीला भेटतो आणि इथे येऊन मला माझी फॅमिली मिळते असं मला फील येतं. पारूला 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि खरंच आम्हाला कोणालाच असं वाटत नाही आहे की 1 वर्ष झालं आहे. आत्ता शूटिंग करायला सुरुवात केली आम्ही असंच वाटतं आहे. आणि गेलं वर्षभर आम्ही खूप उतार चढाव, खूप इकडे शूटिंग कर तिकडे शूटिंग कर, खूप पाऊस, खूप ऊन, खूप थंडी, हे सगळं बघितलं. पण तरीही इकडे शूटिंग करत राहिलो, कारण प्रेक्षकांचं प्रेम इतकं होतं आणि कन्सिस्टंटली 1 वर्षभर ऑलमोस्ट आम्ही नंबर 1 पोझिशन टिकवून ठेवली झीवर. आणि आय थिंक हे प्रेमामुळेच झालं. आम्ही मेहनत करत होतो, पण ती मेहनत तुम्ही बघितली, तुम्ही ती रेकग्नाइज केली आणि तुम्ही आम्हाला तेवढं प्रेम दिलं, म्हणून आम्हाला हे करता आलं. आणि म्हणून आम्ही अजून मेहनत करतो किंवा अजून चांगले एपिसोड्स देण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही मुंबई सोडून, सगळेच जण ऑलमोस्ट मुंबई पुण्याचेच आहेत सगळे, आम्ही ते सगळं सोडून इथे साताऱ्यात सेटल झालो ह्या सिरियलच्या निमित्ताने. गेलं 1 वर्षभर आम्ही गेलं 1 वर्षभर आम्ही साताऱ्यात राहतोय. आणि खरंच असं वाटलं होतं की आपलं घर सोडून आपण कसं इथे राहायचं, पण ह्या शहराने खरंच आम्हाला, मी काय म्हणते, मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.